तर डॉक्टर म्हटले की प्रेग्नेंट आहे म्हणून. हो. बेबी आहे. कुठे बेबी आहे? कुठे बेबी आहे? इथं बेबी आहे. ते म्हणते इथं बेबी आहे. त्याला कोणी नमस्कार. मी चालली आता हॉस्पिटलमध्ये का तर मला खूप म्हणजे किती 5-7 दिवस झालं मला मळमळ उलटी वगैरे तर म्हणजे नाही का कसरी होते, चक्रवाणी पण होते, उलटी पण होती, मळमळ पण होते. तर आता ह्याची तर तयारी झालेली आहे. त्याला आम्ही बुट घालतोय. हाय हाय. हे बघा इथं बहिणीचं मोठ्या बहिणीचा मुलगा आलेला आहे. तो बाहेर होता तर तो दिसला बाहेर तर तो येतो इथं माझे म्हणजे नाही का घरी येतो खेळायला. त्याच्या मम्मीला सांगून आलाय तो. आमची किती भांडण असले तरी मी मुलाला जीव लावते. तो आलेला आहे बघा. हळू पिल दातात लागल. तो आलाय. त्याला बाहेर तर दिसला, आवाज दिला, म्हटलं मम्मीला सांगून ये इथं खेळ. तर आलाय तो खेळतोय मुलासंग. तर आता मी चालले बाहेर. खूप वेळ झाला तो आलाय, 1-2 तास झाला आलाय. तर आता मी चालले. 7 वाजायला लागले. दवाखान्यात चालले म्हणजे 6:30 वाजले. तर दवाखान्यात जाते, बघते डॉक्टर वगैरे काय म्हणते, चेक वगैरे करून बघते मी. का तर उलटी तर होत नाही, पण उलटीवाणी होते. असं वाटते उलटी होईल पण उलटी होत नाही. आणि मळमळ पण होते खूप. असं काही खायला लागलं ना तर खाऊशी वाटत नाही, मळमळ होते. तर बघू आता डॉक्टरकडे जाऊन काय म्हणते. नमस्कार. मी आत्ताच आले घरी. हे बघा मुलगा झोपलेला आहे. दवाखान्यात गर्दी होती म्हणून नाही का व्हिडिओ पण मला शूट नाही का म्हणजे काढायला जमले नाही. आणि मुलगा पण संघ असल्यामुळे तो तंग करत होता म्हणून पण मला काही व्हिडिओ काढले जमले नाही. आणि दवाखान्याच्या आत तर व्हिडिओ काढूनच देत नाही, तुम्हाला तर माहिती. दम लागलं का तरी मी आत्ताच आले. त्याला खाली टाकलं आणि व्हिडिओ आता कपडे वगैरे चेंज करते. मग तुम्हाला सांगते की डॉक्टर काय म्हणलेत काही नाही. माझा आवाज जरा हे वाटायला लागले का बसल्याने. बाहेर थंडी होती ना तर मला आहे ना हे आता असं एकदम मला वाटलं काही गायर नसणार. आणि गाडीवर गेले तिथं म्हणजे इतकी थंडी ना, लय म्हणजे लय थंडी. तर माझं खाण येत नाही, एकदम बदल झाले. तर मला असं वाटते माझा आवाज बारीक येतोय का काय. तर मी तुम्हाला सांगते डॉक्टर वगैरे काय म्हणलेत. कपडे वगैरे चेंज करते मी, गाऊन घालते. का तर मला हे आता सवय पडली गाऊनची. तर असं वाटते कधी घरी आले की पहिलं कधी मी ते गाऊन घालन. तर आता मी कपडे वगैरे चेंज करते आणि तुम्हाला सांगते डॉक्टर काय म्हणलेत काही नाही. तर मला तुम्हाला सांगायचं होतं की डॉक्टर काय म्हणलेत. हे बघा आत्ताच उठलाय नैतिक. पिल्लू हाय कर. हो बिस्किट खातो. बिस्किट खातोय ते क्रीमचे बिस्किट. क्रीम खातो, क्रीम वगैरे खातो आणि बिस्किट फेकून देतो आणि क्रीमच फक्त खातोय. म्हणून त्याला क्रीमचे बिस्किट आवडतात. आहे ना पिल्लू. मी डॉक्टरकडनं आले. थोडंसं आराम वगैरे म्हणजे अंग टाकलेलं. झोपले तर नाही मी. हे सुद्धा झोपलेलं आहे. आता वाजले 9:30. डॉक्टरकडनं आले आणि डॉक्टरकडे जाऊन थोडंसं आम्हाला काम होतं बाहेर. तर तिकडे जाऊन आलो. डॉक्टरकडे गेलो पहिलं. तसंच थोडंसं काम होतं, ते काम वगैरे केलं आणि घरी आलो. आणि आता थंडी इतकी सुटली आणि मला इतकी थंडी वाजत होती ना म्हणजे गाडीवर इतकी थंडी वाजली ना. माझं डोकं इतकं म्हणजे कांटाळा बसलेला आणि डोकं तर माझं इतकं डेंजर माझं दुखायला लागलं थंडीनीचा. फक्त मला का माहिती का लय थंडी म्हणजे अंगाला काट्यानं अशी एकदम थरथर थरथर. आणि माझी छोटी बहीण पण होती ना, मग तिच्याकडे ते हे होतं नाही का ओढणी होती. माझी पण ओढणी होती. मी ते गाडीत ठेवलेली, डिक्कीमध्ये ठेवलेली. आणि तिला पण थंडी वाजत होती. पण तिला इतकी नाही, पण मला तरी लय थंडी वाजत होती का माहिती का. आणि त्याच्यातून झोपलं होतं नैतिक. तर मी ते गाडीतून ते डिक्कीमधून माझी ओढणी घेतली, पूर्ण पॅक केलं. तर थोडंसं बरं वाटलं. तरी पण खूप थंडी वाजत होती का माहिती. आता घरात आले मी म्हणून पहिलं कपडे वगैरे चेंज केले, थोडंसं अंग टाकलं आणि मग म्हणल्यानंतर मी तुम्हाला सांगते डॉक्टर काय बोलले. तर डॉक्टर म्हणले म्हणजे चेक वगैरे केलं मी. म्हणजे पहिलं हे कालच जायचं होतं आम्हाला, पण नाही गेलो. तर आज म्हणलं जाऊन बघावा का तर मला भीती वाटते. म्हणलं मळमळ होते, उलटी येते, उलटीवाणी होते फक्त, पण उलटी होत नाही. ओ
उलटी तर होत नाही, पण असं मळमळ वगैरे होतं. तर डॉक्टर म्हणले की नाही का, म्हणजे चेक वगैरे केलं डॉक्टरनी. तर डॉक्टर म्हणले नाही का प्रेग्नेंट आहे म्हणून. तर आमच्यासाठी म्हणजे हे तर म्हणजे आमच्यासाठी गुड न्यूज आहे. का तर ते पण म्हणजे खुश झाले मी पण. का तर म्हणले एक अजून नाही का म्हणजे बाळ पाहिजे. मग नंतर 2 बाळ झाले. पण इतका विचार नव्हता की आत्ताच पाहिजे म्हणून. पण चेक केलं तर असं म्हणले डॉक्टर की आहे म्हणून. का तर नाही, मुलगा पण छोटा आहे ना, तर इतक्या लवकर नाही. त्याचं शाळेचं वगैरे नीट टाकून शाळेत सगळं सेटल म्हणजे सगळं नीट बरोबर झाल्यानंतर मग म्हणलं. पण आता राहिले. तर डॉक्टर तेच मी म्हणलं की मला दुखते, माझं आजारी आहे, मी उलटी मळमळ होते, तर मला ताप पण यायला पाहिजे. का तर कोणचं पण आपल्या शरीरात म्हणजे रक्त जरी कमी असलं ना, का तर मला लग्नाच्या आधी मला 1-2 वेळा रक्ताची कमी होती खूप. 4-5 पॉईंटच माझं राहिलेलं. तर त्यावेळेस मला इतकी ताप वगैरे आलती, दुखत होतं. तर मी तेच विचार केला की काही पण दुखलं आपलं तर पहिलं तर तापच येते, डायरेक्ट उलटी आणि मळमळ होत नाही. पण मी म्हणलं उलटी मळमळ होती, ताप येत नाही, तर नाही का म्हणजे पोटात काहीतरी झालं असेल. मला भीती वाटत होती. मी 2-3 वेळा म्हणलं, पण मम्मीला पण म्हणलं, सुदेशला पण म्हणले की नाही का उलटी मळमळ होते, पोटात तर काही झालं नसेल ना, किडनी स्टोन म्हणा किंवा काही पण. मला असं भीती वाटत होती. तर मम्मी म्हणली पण आणि सुदेश पण म्हणले तसं काही नाही, दवाखान्यात जा, चेक वगैरे कर. हो. बीबी आहे कुठे? बीबी आहे इथं बीबी आहे. ते म्हणते इथं बीबी आहे. त्याला कोणी सांगितलं काय माहिती. आता मी बोलते तर ते म्हणते इथं बीबी आहे. पिलू कुठे बीबी? इथं आहे. तुला कोणी सांगितलं? बीबी इथं. खा तू खा मम्मी, तू खा. मला बिस्किट चारतोय तो. पिलू तू खा. हो सगळे फिनिश करा. तर मम्मी वगैरे म्हणले सुदेश तसं काही नसन, म्हणजे काय झालं नसन, चेक जाऊन कर. तर केलं. तर डॉक्टर म्हणले की असं आहे. तर तुम्ही सगळ्यांनी म्हणजे आशीर्वाद, म्हणजे नाही का सगळं नीट चांगलं झालं पाहिजे शेवटपर्यंत येते, तर आशीर्वाद द्या. आणि तेच मी विचार करते की मला असं का होते. मला उलटी मळमळ होते, मला चक्करवाणी पण होते, आणि डोकं तर पहिल्यापेक्षा डोक्याचा त्रास जास्त वाढला. का तर मला ह्या मुलाच्या वेळेस पण आहे ना, मला डोक्याचं इतकं 3 महिने कंटिन्यू एक दिवस सुद्धा माझं डोकं राहिलं नव्हतं. 1 दिवस सुद्धा इतकं माझं डोकं 3 महिने लगातार दुखलं. त्यानंतर दुखायचं आधीमध्ये, पण 3 महिने ना, उलटी कशी होती आपल्याला 3 महिने, तसं 3 महिने माझं डोकं दुखत होतं. आणि डॉक्टरनी मला एकच गोळी दिली. त्या एकाच गोळीचे त्यांनी एकदम म्हणले छोटे 5-6 तुकडे कर, एवढंच खा म्हणलेले. ते पण एकदम एमर्जन्सी असेल, खूपच दुखलं डोकं तरच खा, असं म्हणजे नाही का माझ्या पहिल्या मुलाच्या वेळेस म्हणलेले. तर मी हो म्हणलं, पण माझं मन होत नव्हतं गोळी खायची, म्हणून मी गोळी खाल्लीच नाही. आणि आता वगैरे चेक वगैरे केलं. आता जायचे नंतर, तर बघू, परत बोलवलेले आहे. तर आता तेच मला सांगायचं होतं की तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद द्या म्हणून. आणि डॉक्टरने असं सांगितलेलं आहे. मला बोलूशी सुद्धा वाटत नाही इतकं माझं डोकं दुखायला लागले. पण म्हणलं व्हिडिओ नाही का पहिलं करावा, व्हिडिओ म्हणजे सांगावा तुम्हाला. तर बस एवढंच सांगायचं होतं. तुमचा आशीर्वाद असू द्या संग.